स्पेलिंग मात्र वेगवेगळं आहे. पेन पेन, PUT पुट, पण BUT बूट नाही होत, तो बट होतो. स्पेलिंग सेम आहे, उच्चारण वेगळं आहे. त्यामुळे इंग्रजी भाषा फोनेटिक भाषा नव्हे. जगामध्ये एकमात्र फोनेटिक भाषा आहे ती म्हणजे संस्कृत भाषा. त्यामुळे तिला म्हणतात देवभाषा संस्कृत भाषा, मधुरा भाषा सरला भाषा. किती मधुर आहे देववाणी संस्कृत भाषा, इतकी मधुर आणि इतकी सरळ भाषा आहे. तर त्यामुळे आपण संस्कृत थोडं समजलं पाहिजे. संस्कृत थोडं बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे, वाचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्पष्ट उच्चारण करून देते संस्कृत भाषा. तर कृष्णा म्हणजे द्रौपदी, कृष्ण म्हणजे भगवान श्रीकृष्ण. तर कुंती माता आलेल्या आहेत सर्व पांडवांसोबत, द्रौपदीसोबत, आणि कृष्णांकडे आल्या आणि इदम आह असं म्हणाल्या. काय म्हणतात तर इथे कुंती महाराणी आपल्या प्रार्थना अर्पण करणार आहेत. एक 18व्या श्लोकापासनं कुंती महाराणीच्या प्रार्थना सुरू होत आहेत. प्रार्थना हा भागवतमचा एक मूळ अंग आहे. नवविधा भक्तीमध्ये वंदनम ज्याला आपण म्हणतो तो एक अंग आहे कुठेतरी, की भगवंतांना प्रार्थना अर्पण करणे. तर कुंती माता इथे भगवंतांना आता प्रार्थना अर्पण करणार आहे. संपूर्ण भागवतमध्ये प्रार्थना खूप साऱ्या भरलेल्या आहेत. पहिले अर्जुनाने प्रार्थना केली, तो ब्रह्मास्त्र बघून. उत्तरेने प्रार्थना केली, त्याचे 2-3 श्लोक होते. पण कुंतीच्या प्रार्थना भरपूर भागवतमध्ये वर्णन केल्या गेलेल्या आहेत. आणि खूप साऱ्या प्रार्थना भागवतमध्ये आपल्याला मिळतात. म्हणजे पहिल्या स्कंदामध्ये मग कुंतीच्या भीष्मपितामहांच्या प्रार्थना, उत्तरेच्या अर्जुनाच्या प्रार्थना, दुसऱ्या स्कंदामध्ये ब्रह्माजीच्या प्रार्थना, नारदांच्या प्रार्थना, तिसऱ्यामध्ये कर्दम मुनींच्या प्रार्थना, चौथ्या स्कंदात ध्रुवाच्या प्रार्थना, पृथूच्या प्रार्थना, प्रचेतांच्या प्रार्थना. अशा प्रत्येक स्कंद तुम्ही घ्या भागवताचा, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रार्थना दिसतात. 8व्या स्कंदामध्ये प्रसिद्ध गजेंद्राच्या प्रार्थना, गजेंद्र मोक्ष भागवतमध्ये खूप सुंदर कथा केली जाते. तर अशा खूप सुंदर प्रार्थना सगळ्या श्रीमद भागवतमध्ये दडलेल्या आहेत. आणि ह्या जेव्हा प्रार्थना आपण देखील भगवंतांना अर्पण करतो, आपण कृष्णांना 2 गोष्टी सांगत असतो. ती प्रार्थना जी कोणीतरी अर्पण केली आहे ती जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याकडनं पण ती प्रार्थना कृष्णांसाठी म्हटली जाते, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा आपण ती प्रार्थना करून म्हणतोय, कृष्णांना ज्याने ती प्रार्थना म्हटली आहे त्याचं पण स्मरण होतं आहे. आणि मग कृष्ण म्हणतील, अरे कुंती देवी तर माझी आत्या आणि ती माझी खूप चांगली भक्त, आणि हा 21व्या शतकातला भक्त, हा मला कुंतीची आठवण करून देतोय. खूप चांगलं, घेऊन जा कृपा, आशीर्वाद घेऊन जा. तर असं करत भगवंत अधिक आशीर्वाद देतात. भगवंतांना जेव्हा आम्ही नैवेद्य लावतो, भगवंतांना भोग लावला जातो, तेव्हा काही जण अशा प्रकारच्या प्रार्थना करतात, हे कृष्ण, ज्या प्रकारे तुम्ही यशोदामाईने दिलेलं भोजन स्वीकारलं, ज्याप्रमाणे तुम्ही वृंदावनातल्या गायींचं दूध स्वीकारलं, त्या प्रकारे मी हा भोग अर्पण करतो, याचाही स्वीकार करा. म्हणजे माझ्यामध्ये काही सामर्थ्य नाही आहे तुम्हाला अर्पण करायचं, पण तुमचे शुद्ध भक्तांची तुम्हाला आठवण फक्त करून देतोय, आणि त्यांचं नाव घेतल्यानंतर तुम्ही घ्याल अशी भावना, अशी भावना त्यामागे. तर त्यामुळे भगवंतांना त्यांच्या शुद्ध भक्तांची आठवण करून देणं म्हणजे भगवंतांची कृपा. जसं एखाद्या व्यक्तीला दुसरा व्यक्ती जर कुठला प्रिय असेल आणि त्याचा प्रिय व्यक्तीची जर आपण चर्चा सुरू केली तर त्या व्यक्तीला आनंद होतो, बरोबर. म्हणजे एखाद्या आईचं मूल आहे आणि त्या आईचं मूल बाहेरगावी शिकायला गेलं आहे, आणि त्या आईला आपण म्हटलं, काय कसं चालू आहे तुमचा केशव, अभ्यास चालू केला व्यवस्थित? मग आई सगळं सांगायला लागेल, अरे तर केशवचं असं चालू आहे आणि मग त्याचं असं, आणि मग आई खुश, केशवबद्दल विचारणा केली. बरोबर आहे ना, की जो मला प्रिय आहे त्याच्याबद्दल तुम्ही बोलतायत म्हणजे मी खुश. त्या प्रकारे कृष्णांना जे प्रिय भगवंतांचे शुद्ध भक्त त्यांच्याबद्दल बोललं म्हणजे कृष्ण खुश. आणि आपल्याला माहिती आहे कृष्णांना संतुष्ट करायचं आहे, संसिद्धीर हरितोषणम, कृष्णांना संतुष्ट करणे हा उद्देश आहे.
त्यामुळं त्यांच्या शुद्ध भक्तांनी केलेल्या प्रार्थना भगवंतांना यथारूप प्रस्तुत करणं म्हणजे देखील भगवंतांची भक्ती होऊन जाते आणि तिथे भगवंतांच्या खूप सारे आशीर्वाद प्राप्त होऊन जातात. आणि दुसरं म्हणजे ते जे शुद्ध भक्त त्यांच्या प्रार्थना आपण अर्पण करतोय ते भक्त देखील प्रसन्न होऊन आशीर्वाद देऊन टाकतात. चला, अरे मी प्रार्थना अर्पण केल्या, त्यात यांनी कृष्णांना अर्पण केल्या, म्हणजे कृष्णांना माझी अजून डबल आठवण झाली, चला याच्यावर आशीर्वाद, म्हणजे आपल्याला डबल आशीर्वाद मिळतात. कृष्णांचे पण आशीर्वाद मिळतात आणि ज्या भक्ताने प्रार्थना अर्पण केल्या आहे त्या भक्तांचे देखील आशीर्वाद मिळतात. तर अशा प्रकारे प्रार्थना अर्पण केल्या जातात भगवंतांना. तर भगवंतांना अशा प्रकारच्या प्रार्थना ज्या श्रीमद भागवत ग्रंथामध्ये आलेल्या आहेत त्या आपण भगवंतांसमोर पुनरुच्चारण करून भगवंतांना प्रार्थना अर्पण करू शकतो. तर भागवतमधल्या कुंती महाराणीच्या खूप प्रसिद्ध प्रार्थना आहेत. खूप साऱ्या आचार्यांनी खूप साऱ्या टीका या प्रार्थनांवर लिहिलेल्या आहे. खूप याची विस्ताराने चर्चा देखील केली जाते. तर त्या प्रार्थनांना आपण प्रारंभ करणार आहोत. तर एक एक प्रार्थना आपण घेऊ, ती आपण त्याचं उच्चारण करू, ती प्रार्थना काय, त्याचा भाव काय ते समजून घेण्याचा आपण इथे थोडा प्रयत्न करूया. तर आजच्या सत्रामध्ये प्रारंभ होतील आणि त्या उद्याच्या सत्रापर्यंत त्या प्रार्थना आपण पूर्ण करू शकतो असा मानस आहे. तर सगळ्यात पहिले कुंती म्हणते की तुम्ही वसुदेव भाऊ आहे कुंतीचे, त्यामुळे भावाचा मुलगा त्याला काय म्हणता मराठीमध्ये? भाचा. हां, भाचा. इंग्लिशमध्ये ज्याला नेफ्यू म्हणतात, नेफ्यू. तर भाचा, मी थोडा संबंधांमध्ये कमजोर आहे. असं भाचा पुतण्या म्हटलं की पहिले डोकं लावावं लागतं, म्हणजे एक्झॅक्टली काय असेल ते. माझी आई सांगत असते, हा या भाच्याच्या नाताचा चुलत सासू. अरे बापरे बाप, कधी समजणार ते, कधी समजायलाच होत नाही. तर कृष्ण म्हणजे कुंतीचा भाचा, पण कृष्ण ते तुम्हाला भाचा नाही आहे, तू पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे. नमस्ये पुरुषं त्वाद्यं ईश्वरं प्रकृतेः परम् अलक्ष्यं सर्वभूतानां अंतर्बहिरवस्थितं. हे कृष्ण नमस्ते, सगळ्यात पहिले ती नमन करते. कुठली पण प्रार्थना नमस्तेने सुरू होत असते. नमस्ते पुरुषं तू आद्यम, तुम्ही पुरुष आहात, परमपुरुष, पुरुषोत्तम. पण कसे पुरुष आहे? तू आद्यम, तुम्ही आदि पुरुष आहात. आणि तुम्ही कसे ईश्वर आहेत? ईश्वर प्रकृते परम, ह्या प्रकृतीच्या परे आहेत तुम्ही. कारण ही प्रकृती तुमच्या मार्गदर्शनाखाली काम करते. माया दक्षिण प्रकृती ही सूयते सचराचरम. तर भगवंतांच्या अध्यक्षतेखाली प्रकृती म्हणजे प्रकृतीच्या पलीकडे आहे भगवान. तर ही प्रकृतीबरोबर तुम्हाला माहिती आहे एकपाद विभूती आणि भगवंत त्रिपाद विभूतीमध्ये राहतात. त्यामुळं प्रकृतीच्या पलीकडे आहे भगवान. ते आदिपुरुष आहेत, त्यांच्यापासून सर्व सृष्टी आलेली आहेत. आदिपुरुष तू आद्यम आणि अलक्षम सर्वभूतानां, तुम्ही सर्वांसाठी अदृश्य आहात. अलक्षम, लक्ष म्हणजे बघणे, अलक्षम बघण्यात येत नाहीत. कोणाच्या? सर्वभूतानां, कोणाच्याच तुम्ही लक्षात येत नाही, कोणीच तुम्हाला बघू शकत नाही. आणि तुमची स्थिती कशी आहे? अंतर्बहिरवस्थितम, तुम्ही लोकांच्या आत पण आहे, लोकांच्या बाहेर पण आहे. हां, आत पण आणि बाहेर पण कसे? क्षुरदक्षाई रूपाचा अंश परमात्माच्या रूपाने आतमध्ये, अंतर अवस्थितम, आणि बहिरवस्थितम कसे? गर्भदक्षाई विष्णूच्या रूपाने सगळ्यांच्या बाहेर, सगळ्यांच्या आतमध्ये पण आणि सगळ्यांच्या बाहेर पण. सगळी सृष्टी भगवंतांच्या आतमध्ये आहे महाविष्णू रूपाने आणि सगळ्या सृष्टीमध्ये भगवंत आहे क्षुरदक्षाई विष्णूच्या रूपाने. तर हे थोडं अचिंत्य भेदाभेद तत्व आहे. तर अशा प्रकारे कुंती प्रार्थना करते. सगळ्यात पहिले माझा नमस्कार आहे तुम्हाला. तुम्ही माझे भाचा वगैरे ते बाह्य संबंध आहे, परंतु मूळ संबंध काय? तुम्ही आदिपुरुष आहेत, तुम्हाला मी नमन करते. मग कृष्ण म्हणतील की जर मी सगळ्यांच्या आतमध्ये आहे, अंतर्बहिरवस्थितम जर आहे, आतमध्ये आहे बाहेर आहे, तर मग सगळे लोक माझ्याकडे का येत नाही? तर कुंती याचं उत्तर देते,
मायाजवनिकाच्छन्नम् अज्ञाधोक्षजमव्ययम् न लक्ष्यसे मूढदृशा नटो नाट्यधरो यथा. माया जवनिका छन्नम, मायारूपी पडद्याने तुम्ही आच्छादित आहात. सगळे लोक का तुमच्याकडे येऊ शकत नाही? कारण की मायारूपी पडद्याने तुम्ही आच्छादित आहात. आणि अज्ञाधोक्षजम अव्ययम, तुम्ही अधोक्षज आहात आणि मायाशक्तीच्या पलीकडे आहात. न लक्ष्यसे मूढदृशा, त्यामुळे मूळ लोकांच्या तुम्ही दृष्टीस येत नाहीत. नटो नाट्य धरो यथा, ज्या प्रकारे एखादा नट आपले वेशभूषा केशभूषा बदली केल्यानंतर कधी कधी लोकांच्या लक्षात येत नाही. नटो नाट्य धरो यथा. एखाद्या नाटकामध्ये तुम्ही बघितलं आहे कधी असं एखादं नाटक चालू आहे आणि नाटकामध्ये आम्ही एक ड्रामा केला होता आत्ता अलीकडेच नरसिंह जयंतीच्या दिवशी. आमच्या विद्याविनय गुरुकुलच्या मुलांनी ड्रामा केला होता. ड्रामा सादर केल्यानंतर एक मुलगी द्रौपदी बनली होती आणि आमच्या काँग्रेगेशन सगळ्या लोकांनी तो ड्रामा बघितला. आणि त्यानंतर एक माताजी म्हणतात, अरे ही तर सत्यराज प्रभूंची मुलगी, आम्हाला कळलंच नाही. मग त्यांना नंतर कळलं की तो मेकअप केला असतो, ती केवढी सगळं वेगळंच दिसतं ना नाटकामध्ये. मग नंतर त्यांना अरे ही तर त्यांची मुलगी, अच्छा अच्छा असं आहे काय. तर नाटकामध्ये जसा नट ओळखू येत नाही कोण आहे तो, त्या प्रकारे तुम्ही अशा प्रकारचं नाटकीय लीला करता की लोकांना कळत नाही की तुम्हीच पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे. लोकांना तर वाटतं साधारण व्यक्ती आहे. अशा प्रकारे नटो नाट्य धरो यथा असं उदाहरण देते. ज्या प्रकारे आपण बघतो ना की भगवंतांनी जेव्हा विश्वरूप दाखवलं अर्जुनाला गीतेच्या 11व्या अध्यायामध्ये, अर्जुन शरणागत झाला. अर्जुनाने शरणागत होऊन नमोस्तुते सर्वत एव सर्व दिशांनी तुम्हाला नमस्कार असो. आणि तेच दुर्योधनाकडे जेव्हा शांतिदूत बनून गेले होते कृष्ण, त्याला देखील थोडं विश्वरूप दाखवलं होतं. आणि त्यांनी काय केलं होतं, पकडून घ्या बहुरूपी आलाय कोणीतरी, नाटक करतोय. अशा प्रकारे त्यांना बंदी बनवण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे दुर्योधनाच्या दृष्टीगोचर नव्हते भगवंत. तर न लक्ष्यसे मूढदृशा, गीतेमध्ये 7व्या अध्यायातल्या 25व्या श्लोकामध्ये पण कृष्ण असंच म्हणतात, नाहम प्रकाश सर्वस्य योगमाया समावृतः मूढोऽयं नाभिजानाति लोको माम अजमव्ययम. न अहम प्रकाश सर्वस्य, सगळ्यांसमोर मी प्रकाशित होत नाही. कशामुळे? योगमाया समावृत, मायाचा पडदा असतो. इथं पण तेच म्हटलंय, माया जवनिका छन्नम, मायेचा पडदा असतो आणि त्या पडद्यामुळे भगवंत समजून येत नाहीत. पण भगवंत म्हणतात, तू तर मला बघू शकते. आत्या ना, आत्या वडिलांची बहीण आत्या, तू तर मला बघू शकते. आत्या, तू तर मला प्रार्थना अर्पण करते. अरे मी काय प्रार्थना अर्पण करणार. तथा परमहंसानां मुनीनाम अमलात्मनाम भक्तियोग विधानार्थम कथम पश्येम हि स्त्रियः. तथा परमहंसानाम, तुम्हाला कोण प्रार्थना अर्पण करू शकतं? परमहंस, जे परमश्रेष्ठ संन्यासीच्या वरच्या दर्जाचे लोक, परमहंस. मुनीनाम आणि अमलात्मनाम, ज्यांचे चित्त शुद्ध झालेले आहेत, असे लोक ज्यांना प्रेम भक्ती प्राप्त झालेले. भक्तियोग विधानार्थम, तुम्ही भक्तीच्या मार्गाचा अवलंबन करणारे आहेत. कथम पश्चिम ही स्त्री, मी तर एक साधारण स्त्री, मी तुम्हाला कसं बघू शकते. तर इथे कुंती स्वतःची अयोग्यता स्थापित करते की मी ते एक छोटी स्त्री आहे. तुम्ही अमलात्मनाम मुनीनाम परमहंसानाम यांच्यासाठी दर्जा स्थापित करतात, पण तुम्ही ते एक स्त्री, मी तुम्हाला कशी प्रार्थना अर्पण करेल. वास्तविक बघितलं तर आपली वैदिक सभ्यताच एक अशी सभ्यता आहे जिथे स्त्रीला सगळ्यात जास्ती आदर दिला जातो. बरोबर आहे. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः यत्र इतास्तु न पूज्यन्ते सर्वत्र अफला क्रियाः. जिथे नारी शक्तीची पूजा केली जाते तिथे सर्वत्र रमन्ते तत्र देवताः, तिथे सर्व देवता रममाण होतात. जिथे मातृशक्ती नारी शक्तीची पूजा केली जाते. आणि विदेशामध्ये जेव्हा कुठे स्त्रीमध्ये आत्माच नसतो अशी प्रथा होती सुरुवातीला,
स्त्रियांना मत देण्याचा अधिकार नव्हता आणि त्यामुळे त्यांना तिथे क्रांती करून आणावी लागली आणि त्यामुळं तिथे ते लोक वुमन्स डे साजरा करू लागले आणि त्यामुळं तिथे त्यांना आता आम्हाला थोडा अधिकार द्या त्यासाठी ते झगडले आणि तेव्हा त्यांना तो अधिकार मिळाला आणि त्यामुळं तो वुमेन्स डे साजरा केला गेला. आंतरराष्ट्रीय महिला दिवस कुठेतरी तो साजरा केला आणि मग त्यामुळे स्त्री पुरुष समानता कुठेतरी आली आणि तिचं कल्चर कुठेतरी भारतामध्ये देखील आलं आणि स्त्री पुरुष समान असा भाव सुरू झाला. म्हणजे ॲक्च्युली स्त्री पुरुष समान करणं म्हणजे काय माहिती आहे का? स्त्रीला ॲक्च्युली उच्च दर्जा दिला गेलेला आहे ह्या श्लोकाच्या उक्तीनुसार. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. स्त्रिया श्रेष्ठ आहेत, पण भारतामध्ये स्त्री पुरुष समान करणं म्हणजे त्यांना वर्ण खाली आणण्यासारखं आहे. विदेशामध्ये त्या खाली होत्या, त्यांना ठीक आहे वर आणलं आहे, पण भारतामध्ये ते आणलं म्हणजे वर्ण खाली केल्यासारखं झालं, म्हणजे चूक केली की नाही एक प्रकारे. त्यामुळे मातृशक्ती त्यांचे तर आशीर्वाद घेतले पाहिजे, त्यांची पाया पडलं पाहिजे, त्यांची पूजा केली पाहिजे. आणि इक्वलच्या नावाखाली मग आता काही पण केलं जात आहे. मग स्त्रीने पुरुषाचे कपडे घातले म्हणजे स्त्री पुरुष समानता, हे याच्यात काय लॉजिक आहे? म्हणजे तुम्ही मान्य करताय की पुरुष श्रेष्ठ आहे, त्यांचे कपडे आम्ही घालतो म्हणजे आम्ही ते झालो. तुम्ही श्रेष्ठ आहे, तुमचे कपडे श्रेष्ठ, तुमचे सर्व श्रेष्ठ ॲक्च्युली. त्यामुळं संत तुकाराम सांगतात आम्हाला परनारी आम्हा रुक्मिणी समान. परस्त्री आम्हाला रुक्मिणीसारखी आहेत, रुक्मिणीसारखा दर्जा देत आहेत, ते माता दर्जा दिला जाईल. त्यामुळे वैदिक सभ्यतेमध्ये मातांना नेहमी श्रेष्ठ दर्जा जो आहे तो दिला गेलेला आहे आणि त्यामुळे त्यांना माता म्हटलं जातं. मातृवत परदारेषु, परस्त्रीला नेहमी माता म्हटलं गेलं पाहिजे, अशा प्रकारचा भाव दिला जातो. आणि वैष्णव कल्चरमध्ये देखील स्त्री कुठेच मागे नाही आहे. तसं बघितलं तर सृष्टीचे सगळ्यात 3 प्रमुख डिपार्टमेंट, डिफेन्स मिनिस्टर दुर्गादेवी, फायनान्स मिनिस्टर लक्ष्मी देवी आणि एज्युकेशन मिनिस्टर सरस्वती देवी तर त्यांच्याकडे ते स्थान आहे सृष्टीच्या गव्हर्नमेंटमध्ये म्हटलं तर. परंतु कुठेतरी विदेशामधनं एक सभ्यता आली आणि त्यामुळं स्त्रियांना गौण स्थान होतं आणि तीच मानसिकता भारतामध्ये येऊन त्याचं जे आहे ते विकृत रूप त्याला दिलं गेलं. परंतु कुंती माता अशा प्रकारे म्हणते की स्वतःचा दर्जा निम्न मानून घेत की मी तर एक स्त्री आहे आणि तुम्ही परमहंस मुनी आणि अमलात्मना यांच्यासाठी जे आहे ते त्यांच्यासाठी भक्तियोग विधान तुम्ही प्रदान करतात. मी तर एक स्त्री, कथम पश्चिम ही स्त्री, मी स्त्री तुम्हाला कशी प्रार्थना अर्पण करू शकते. आणि ज्या लोकांच्या मध्ये प्रेमभक्ती आहेत, वसुदेव देवकी, हे लोक किती भाग्यशाली बघा. त्यामुळे त्यांच्या भाग्याचं वर्णन करता करता कृष्णांना प्रार्थना करते. प्रसिद्ध प्रार्थना आपण जी रोज म्हणतो, कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय, हे कृष्ण तुम्हाला प्रणाम आहे जे की तुम्ही वसुदेवचे पुत्र आहेत, वासुदेव. आणि देवकी नंदनायच, देवकीचे नंदन तुम्ही आहात. नंद गोपकुमाराय, नंद महाराजांचे तुम्ही सुपुत्र. गायींचं रक्षण करणारे आणि इंद्रियांना पण पालनपोषण करणारे असे गोविंद तुम्हाला नमो नमः, तुम्हाला मी नमन करते. अशा प्रकारे त्यांनी कुंती माता वासुदेव देवकी नंद यांच्या भाग्याचं गुणगान केलं. परंतु हे कृष्ण, मी पण कमी भाग्यशाली नाही आहे, मी पण भाग्यवान आहे, कारण की तुमचं सुंदर रूप मी इथे बघत आहे. आणि कृष्णांना प्रार्थना अर्पण करते. नमः पंकजनाभाय नमः पंकजमालिने नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांग्रये. पंक म्हणजे चिखल, ज म्हणजे जन्म देणारा, पंकज म्हणजे चिखलामधून ज्याला जन्म झाला आहे ते म्हणजे कमळ. कमळ या भौतिक संसारामध्ये अशी कुठलीच गोष्ट नाही आहे जिची आपण भगवंतांची तुलना करू शकतो, पण जास्तीत जास्त क्लोज वस्तू कुठली आहे तर तिथे वस्तूची तुलना आपण करू शकतो. त्यामुळे कुंती महाराणी आणि भगवंतांचं दर्शन आपण कुठपासनं कुठपर्यंत घेत असतो? चरणकमलापासनं मुखकमलापर्यंत. कमलची तुलना केली जाते. चरणकमल म्हणजे कमलासारखे चरण, मुखकमल म्हणजे कमळासारखं मुख, चरणकमलपासनं वर. पण कुठेतरी
मी आत्या आहे आणि कृष्ण वयाने छोटे आहे, त्यामुळे जर त्यांच्या चरणांकडे पहिले बघितलं तर त्यांना लाजिरवाणं वाटेल, म्हणून चरणांकडे न बघता नाभीपासून सुरू करतात. म्हणतात नमः पंकजनाभाय. पंकजनाभ म्हणजे तुमची नाभी जी एका कमळासारखी आहे. कमळासारखी आहेत याच्या मागे अजून गुप्त अर्थ असा आहे की तुमच्या नाभीमधूनच कमळ उत्पन्न झालं आणि त्याच्यावर ब्रह्माजी जन्माला आले, अशी ती नाभी आहे, साधी नाभी नाही आहे. म्हणून नमः पंकजनाभाय नमः पंकजमालिने. तुम्ही माळा पण प्रदान केली आहे, ती कुठली माळा आहे? पंकज, कमळांची माळा आहेत. नमः पंकज नेत्राय. तुमचे नेत्र कशा आहेत? कमळासारखे नेत्र आहेत. नमस्ते पंकजांग्रय. अंग्र म्हणजे चरण. आणि सगळ्यात शेवटी मग ठीक आहे, तुमचे चरण देखील कमळासारखे आहे. नमस्ते पंकजांग्रय. तशा प्रकारे कुंती महाराणी भगवंतांच्या सुंदरतेचं वर्णन करते आहेत. आणि कुठेतरी म्हणतेत, पहिले देवकीचे सौभाग्य सांगितलं, देवकी नंदना याचं, नंतर स्वतःचं सौभाग्य सांगितलं, मला सुंदरता दिसते, आणि नंतर अजून सांगते देवकीपेक्षा मी जास्ती सौभाग्यशाली आहे. कुठेतरी माझं सौभाग्य देवकीपेक्षा अधिक आहे. आणि प्रार्थना करताना म्हणते यथा ऋषिकेश खलेन देवकी कंसेन रुद्धाति चिरं शुचार्पिता विमोचिताहं च सहात्मजा विभो त्वयैव नाथेन मुहुर्विपद्गणात्. हे ऋषिकेश, हे भगवंता, इंद्रियांचे स्वामी म्हणजे ऋषिकेश, हे ऋषिकेश, खलेन देवकी, देवकी मातेला बंदी केलं होतं. कोणी? कंसेन रुद्धाति चिरम शुचार्पिता. अनेक काळ कंसाने बरेच वर्ष देवकीला बंदी बनवून ठेवलं होतं आणि दुःख दिले तिला. आणि देवकीचे पुत्र तिच्या डोळ्यासमोर मारले गेले, परंतु माझ्या पुत्रांचं तुम्ही रक्षण केलं. देवकीचे 6 पुत्र मारले गेले होते, बरोबर. 7वा संकर्षण झाले होते, जे रोहिणीच्या गर्भामध्ये स्थानांतरित केले गेले होते. 8वे कृष्ण होते. त्यामुळे देवकीचे 6 पुत्र जे मारले गेले होते, कृष्णांनी त्याची रक्षा नव्हती केली. परंतु कुंती महाराणी म्हणते त्वयैव नाथेन मुहुर्विपद्गणात. आमच्यावर ज्या विपत्ती आल्या, आमच्या मुलांवर जी संकटे आले, तुम्ही आमच्या मुलांना वाचवलं. म्हणजे देवकीपेक्षा कुठेतरी माझं जास्ती सौभाग्य आहे. आणि आता लिस्ट बनवते, आम्हाला कुठं 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 तुम्ही वाचवलं. विशान महाग्ने पुरुषाद दर्शनात असत् सभाया वनवास कृच्छ्रुतः मृधे मृधेनेक महारथास्त्रतो द्रौण्यस्त्रतश्चास्म हरेभिरक्षिताः. सगळ्यात पहिले ते सांगतेत विषापासनं रक्षण केलं. थोडंसं महाभारताचं तुम्हाला बॅकग्राऊंड असेल तर भीमाला विष पाजलं होतं दुर्योधनाने आणि त्याला फेकून दिलं होतं जलाशयात, पण तिथे भीमाची रक्षा झाली होती. तर सगळ्यात पहिले विषाद्वारे तुम्ही रक्षण केलं. दुसरं महाअग्नेय आहे, एक महान अग्नीपासून तुम्ही आमचं रक्षण केलं. कुठलं ग्रह जाळलं होतं? लाक्षाग्रह. लाक्षागृहामध्ये पांडवांना जाळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिथून देखील तुम्ही आमची रक्षा केली. पुरुषाद दर्शनात नरभक्षक हिडिंबा नावाची एक राक्षसी होती, तिच्यापासून तुम्ही आमचं रक्षण केलं होतं. असत सभाया, असत सभेमध्ये, कुठली असत सभा? द्रौपदीचं वस्त्रहरण झालं, तिथे देखील तुम्ही आमची रक्षा केली होती. वनवास कृच्छ्रुतः, वनवासामध्ये जी आली संकटं होती, आणि एक फार मोठं संकट आलं होतं. कुठलं संकट माहिती आहे? दुर्वासारूपी संकट. दुर्वासा मुनी याच्याकडे गेलेले असतात, दुर्योधनकडे. दुर्योधन म्हणतो आमचं आदर आतिथ्य घेतलं, थोडं पांडवांचं पण घ्या, जा तिकडे. पांडवांकडे पाठवून दिलं.
आणि पांडव म्हणतात ठीक आहे, स्वागत आहे तुमचं. या द्रौपदीकडे अक्षयपात्र होतं, सूर्यदेवाची उपासना करून त्यांना अक्षयपात्र प्राप्त झालेलं होतं. आणि त्यानंतर अक्षयपात्र असं होतं ज्यातनं पाहिजे तेवढं भोजन मिळत राहील, पण शेवटी द्रौपदीने खाल्लं की त्यातनं काही मिळणार नाही. आणि मग ते अक्षयपात्र असतं. आणि मग दुर्वासा आणि त्यांचे 60,000 शिष्य जेव्हा वनवासामध्ये यांच्याकडे येतात, पांडव म्हणतात या तुम्ही नदीमध्ये स्नान करून या, आम्ही भोजनची व्यवस्था करतो. आणि युधिष्ठिर म्हणतात द्रौपदी चल खोल अक्षयपात्र. द्रौपदी अरे आत्ताच मी भोजन केलं, आता झालं आहे सगळं, आता काही निघणार नाही याच्यातनं. मग ते द्रौपदी लगेच कृष्णाचा सहारा घेते, स्पॉन्टेनियस कृष्णाची मदत. आपण बघितलं प्रेम म्हणजे स्पॉन्टेनियस कृष्णाप्रती आकर्षण. कृष्ण कृष्ण महाबाहो देवदेव जगतपते, लगेच कृष्ण तिथे येतात. कृष्ण येतात पण कृष्ण अजून म्हणतात द्रौपदी मी आलो आहे पण भूक लागली मला. अरे मी तुम्हाला याच्याकरता बोलवलं आहे, खाऊ घालायला नाही, आमचेच वांदे झाले, अक्षयपात्र खाऊन झालं आहे माझं. अरे बघ काहीतरी असेल त्यामध्ये, बघू थोडंसं. मग घेतात आणि त्याच्यामध्ये एक पालकचा तुकडा तसाच असतो धुतल्यानंतर, तो कृष्ण खातात. यस्मिन तुष्टे जगत तुष्टी, कृष्णांनी खाल्लं आणि त्या दुर्वासासहित 60,000 ऋषींना ढेकर आले. आणि मग ते आता त्यांना वाटतं अरे आपलं सगळं सत्कारासाठी त्यांनी तयारी केली असेल, जर नाही गेलं तर वाट लागेल, चला पळा इकडनं. पळ काढताना भीम तिकडनं येतो. अरे तुम्हाला बोलवणं पाठवलं आहे. भीम गदा घेऊन त्यांच्या मागे पळतो आणि ते तिकडे पळून चालले. भीम म्हणतो चला चला चला, जेवण रेडी आहे, प्रसाद रेडी आहे, पण ते निघून जातं. तर अशा प्रकारे पांडवांचं रक्षण केलं गेलं होतं कृष्णांद्वारे. कुंती माता सगळं आठवते. असत सभाया वनवास कृच्छ्रुत मृदे मृदेनेख महारथास्त्रतो. खूप साऱ्या अस्त्रशस्त्रांपासून तुम्ही पांडवांचे रक्षण केली आहे. खूप सारे अस्त्रशस्त्र कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर वापरले गेले होते. एकदा एक अस्त्र विरुद्ध पार्टीकडनं सोडलं गेलं, नारायण अस्त्र. नारायण अस्त्राला कोणी फाईट करूच शकत नाही. त्याच्याशी एकाने फाईट केली की ते डबल शक्तिशाली होतं, दोघांनी फाईट केली की 4 पट होतं ते. आणि सगळे युद्ध करायला लागले. आणि कृष्णाने सांगितलं सगळेजण झोपून घ्या, नतमस्तक व्हा. सगळे नतमस्तक झाले. भीम एकटा सर मी नाही होणार, मी लढाई करतो. कृष्णाने त्याला गर्दन पकडली आणि दाबून टाकलं आणि झोपून टाकलं 2 मिनिटासाठी. मग सगळे झोपतात. नारायण अस्त्र तसंच काही करत नाही आणि निघून जातं, कारण त्याचा कोणी मारच करू शकत नाही त्याला. भगदत्त नावाचा एक सैनिक होता, त्याने अशी जोरदार गदा फेकून मारली होती आणि कृष्णाने अर्जुनाचा रथ असा टुपकन खाली दाबला आणि त्याचा मुकुट उडून गेला फक्त, नाहीतर मग त्याचं डोकंच उडून जाणार होतं अशा प्रकारे. तर असे खूप सारे इन्सिडेन्सेस महाभारत युद्धामध्ये आहे. मृदे अनेक महारथास्त्र, खूप सारे रक्षण. आणि आता लेटेस्ट कुठलं आहे? लेटेस्ट द्रोण्यस्त्रतश्चास्म हरेभिरक्षिता. त्या द्रोणाचार्यांचा पुत्र कोण? अश्वत्थामा. त्याने जे उत्तरेच्या गर्भास्थ शिशूला मारण्यासाठी सोडलं होतं, तिथे देखील तुम्हीच रक्षा केली की. तर लेटेस्ट जुन्या काळापासून लेटेस्टपर्यंत सगळ्या आठवणी काढल्या आणि सगळ्या आठवणी काढत काढत म्हणते की तुम्ही आमची रक्षा केली कृष्ण या सगळ्यांमधनं. हरे अभिरक्षिता हा, तुम्ही आमची रक्षा केली आहे. आपल्यासारखा असता तर एखादा म्हटला असता माझ्या जीवनामध्ये कृष्ण असताना एवढे प्रॉब्लेम कसं काय आले. बरोबर आहे की नाही? बाकी लोक म्हणतील अरे यांच्याबरोबर कृष्ण होते तरी यांच्या जीवनात एवढे प्रॉब्लेम आले. पांडवांच्या जीवनात किती किती प्रॉब्लेम आले, म्हणजे स्टार्टिंगपासून एंडपर्यंत प्रॉब्लेमने जीवन भरलेलं आहे. आणि कुंतीचं जीवन खास करून जर तुम्ही बघाल, तिचं जन्म झाला एकीकडे, पालनपोषण केलं गेलं दुसरीकडे. कुठेतरी मग पती झाले, ते पतीचं अकाळी मृत्यू झाली, त्यांना शाप मिळालेला. मग देवतांकडनं पुत्र, मग ते कर्णाची ट्रॅजेडी, आणि मग हे पांडव, आणि मग यांना मारण्याचे प्रयत्न. शेवटपर्यंत, जन्मापासून शेवटपर्यंत संकट संकट आणि केवळ संकट, असं कुंती मातेचं जीवन. आणि एकदाही कृष्णाला दोष दिला नाही माझ्या बाबतीत असं का घडलं, तुम्ही इथं असताना. याला म्हणतात मेटल. कुंती इज मेड अप ऑफ व्हॉट मेटल. कुठल्या धातूची बनलेली आहे कुंती, की जीवनामध्ये किती संकट आले तरी कृष्णांना एकदा देखील दोष दिला नाही, एकदा देखील नाही दोष दिला. आमच्या जीवनात थोडं वाकडं झालं की बोटवर असतोच, वर बसून काय करतोय, त्याला काय काम आहे. तर भगवंतांना दोष देणं, आणि इथे कुंती महाराणी दोष देणं सोडून द्या,
इथं विपरीत बुद्धी, विपरीत म्हणजे काय की प्रत्येक ठिकाणी तुम्ही आम्हाला मदत केली आहे त्याच्यासाठी धन्यवाद, आणि ती कृतज्ञता. प्रार्थना अर्पण करतो देवाला म्हणजे सगळ्यात पहिला भाव असला पाहिजे तो म्हणजे कृतज्ञता. देवा मला जे दिलंय त्यासाठी धन्यवाद बाबा. मला एकदा तरी सांगा किती लोकांनी प्रामाणिकपणे जिथं जिथं देवदर्शनाला गेले सगळ्यात पहिले धन्यवाद दिलेत? नाही दिले जात आपल्याकडनं. कारण कृतज्ञतेची भावना आपल्या मनामध्ये नाही. काही काही लोक असतील त्यांचे चरणस्पर्श, तर सगळ्यात पहिले धन्यवाद देणं की तुम्ही मला जीवनामध्ये जे दिलं आहे त्याप्रती मी कृतज्ञ आहे. कितीतरी लोकांकडे ह्या गोष्टी नाही आहे. जगामध्ये करोडो लोक आहे, भागवत सप्ताह आम्हाला फक्त अधिक मासामध्ये ऐकायला मिळतोय. धन्यवाद कृष्णा, धन्यवाद आयोजक. दुनियामध्ये लोक कुठे कुठे फिरताय, आम्हाला हरिद्वारला यायला मिळालं. दुनियामध्ये किती लोक भुके मरतायत, आम्हाला बसल्या बसल्या मिळतंय. जेव्हा आपण आपले प्रॉब्लेमला काउंट करतो ना तेव्हा आपण दुःखी होतो, आणि जेव्हा आपण आपल्याकडे ज्या गोष्टी आहे त्याला काउंट करतो ना तेव्हा आपण सुखी होतो. त्यामुळे इंग्लिशमध्ये म्हणतात काउंट युअर ब्लेसिंग्स. जे आशीर्वाद मिळाले ना त्यांची काउंटिंग करायला सुरू करा. इथे कुंती मातेने सगळे प्रॉब्लेम सांगितले, ती प्रॉब्लेमची काउंटिंग नाही आहे, ती काउंटिंग एक कृष्णाची काउंटिंग आहे. ह्या प्रॉब्लेममध्ये कृष्णाने मदत केली, ह्या प्रॉब्लेममध्ये कृष्णाने मदत केली, ह्या प्रॉब्लेममध्ये कृष्णाने अशी अशी मदत केली. तर कृष्ण काउंटिंग येते, ते प्रॉब्लेम काउंटिंग नाही आहे. त्या प्रकारे आपल्या जीवनामध्ये कुठे कुठे कृष्णाने आपल्याला मदत केली आहे कळत न कळत. तसं पाहिलं तर विषाच्या वेळेस रक्षा करताना पांडवांना कृष्ण भेटलेले पण नव्हते बाय द वे, माहिती तुम्हाला. भीम छोटा होता तेव्हा. पांडवांची प्रथम कृष्णाची भेट जवळपास द्रौपदीच्या स्वयंवरच्या प्रसंगानंतर कुठेतरी होते कृष्णाची भेट. पण तरी देखील प्रॉब्लेमला आठवते, पण त्या प्रॉब्लेमचं कनेक्शन कृष्णाशी करते की कृष्णांनी मला तिथे मदत केलेली आहे. तर कुंती मातेकडनं आपण हे शिकलं पाहिजे की कृतज्ञतेचा भाव आपल्यामध्ये किती असायला पाहिजे, की काही जरी झालं माझ्या जीवनामध्ये मी कृष्णांना किंवा देवाला दोष देणार नाही. काही हो माझ्या जीवनामध्ये, काही हो. आणि त्यांच्या जीवनात काय झालं ते बघाल तुम्ही. जर महाभारत काढलं तर जवळपास 20-25 प्रॉब्लेम कुंतीच्या जीवनात येऊन गेलेत. आपल्या जीवनामध्ये काय प्रॉब्लेम असतात, मला याने असंच का म्हटलं, आणि मला याने हरेकृष्णाने बोलले पाहिल्यावर, असे छोटे छोटे प्रॉब्लेम आपले असतात. तर प्रॉब्लेम काउंटिंग न करता आपण कृष्ण काउंटिंग करायला शिकलं पाहिजे. आणि त्यामुळं मी 2-3 मिनटं एक्स्ट्रा घेतो. ह्या प्रार्थनेचा भाव आपण समजून घेऊया की जेव्हा आपल्या जीवनामध्ये कॅलॅमिटी येते, कॅलॅमिटी म्हणजे संकट आपल्याला क्रश करतं, बरोबर. संकट आपल्याला दाबून टाकतं, आणि ते संकट जेव्हा आपल्याला दाबून टाकतं तेव्हा आपल्यामधून कुठला ज्यूस बाहेर येतो. तुम्ही जर हातामध्ये संत्रा घेतला आणि संत्र्याला दाबलं तर संत्र्याचाच ज्यूस बाहेर येईल. आंब्याचा सीझन चालू आहे, आंबा घेतला आणि आंब्याला पिळलं तर काय येईल, आमरसच बाहेर येईल. त्या प्रकारे आपल्या जीवनामध्ये संकट आली आणि आपल्याला जर पिळलं तर कृतज्ञता बाहेर येते की भगवंतांना दोष देण्याची वृत्ती बाहेर येते, ते तिथे कळेल. त्यामुळे प्रॉब्लेम ॲक्च्युली आपली परीक्षा घेत असतात की आपण कृष्णांना कृतज्ञता किती दाखवतोय. आणि त्यामुळं महान लोक तेच महान लोक आहे की त्यांच्या जीवनामध्ये किती कष्ट जरी आले तरी त्यांची भक्ती वाढतच जाते. आणि त्यामुळे सुभाषितकार एक खूप सुंदर श्लोकामध्ये सांगतात, माझ्या मागे म्हणू शकता तुम्ही. घृष्टम घृष्टम पुनरपि पुनः चंदनम चारुगंधम छिन्नम छिन्नम पुनरपि पुनः चेक्षुदंडम रसालम दग्धम दग्धम पुनरपि पुनः कांचनम ताप्तवर्णम प्राणान्तेऽपि प्रकृतिर्विकृतिर्जायते नोत्तमानां न उत्तमानां. उत्तम लोकांची प्राणांतेपि प्राण जातील तरी प्रकृतीर विकृतीर न जायते उत्तमानां. त्यांची जी प्रकृती आहे ती कधीच विकृतीमध्ये जात नाही. प्राण जरी जातील तरी प्रकृती विकृतीमध्ये जाणार नाही. कोणाची? उत्तमानां. उत्तम लोकांची प्रकृती कधीच विकृती होणार नाही.
प्राण जरी जातील तरी ते सोडणार नाही. आणि कितीतरी उदाहरणं आपल्याला दिसतील. छत्रपती संभाजी महाराज कशा प्रकारे त्यांचा प्राण गेला, परंतु त्यांनी कधीच त्यांची प्रकृतीला विकृतीमध्ये परिवर्तित होऊ दिलं नाही. हरिदास ठाकूर त्यांना मारलं, पिटलं, सांगितलं तुम्ही कन्वर्ट व्हा नाही तर तुमचा जीव घेऊ, तरी ते म्हणाले की खंड खंड हय देह जाय यदी प्राण तबू आम्ही वदने ना छाडी हरिनाम. माझ्या जीवा भगवंतांचं नाव घेतच राहील, तुम्ही मला मारा, काटा तुकडे करून टाका. तर प्राण जातील परंतु त्यांची प्रकृती विकृतीमध्ये जाणार नाही. कृतज्ञतेची भावना आमच्या हृदयामध्ये एवढी ठासून भरली पाहिजे की पिळलं की कृतज्ञताच बाहेर आली पाहिजे की थँक्यू कृष्णा. आणि 3 उदाहरणं दिले या सुभाषितामध्ये. घृष्टम घृष्टम पुनरपि पुन्हा चंदनम चा रुगंधम. चंदनाला किती जरी घसलं ना तुम्ही तो सुगंधच देतो, जास्ती घसाल तेवढा जास्ती सुगंध, बरोबर. त्या प्रकारे अशा भक्तांच्या जीवनामध्ये किती घासलं त्यांना तरी तो सुगंधच देत राहतात समाजाला. छिन्नम छिन्नम पुनरपि पुनः चे इक्षुदंडम रसालम. इक्षुदंड म्हणजे ऊस. ऊसाला किती छिन्न केलं वापस टाकला 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 तरी त्यातनं तो रसच गोडवाच प्रदान करणार आहे, कधीच कडवाहट देणार नाही. आणि तिसरं दग्धम दग्धम पुनरपि पुन्हा कांचनम ताप्तवर्णम. की सोन्याला तुम्ही किती तप्त केलं तरी ते अजून आणि अजूनच पिवळं होत जाणार आहे, त्याच्यामध्ये कधी विकृती येणार नाही आहे. त्या प्रकारे एखाद्या भक्ताच्या जीवनामध्ये किती घृष्टम केलं, किती छिन्नम केलं, किती दग्धम केलं तरी प्राणांते पिर प्रकृतिर्विकृतिर्न जायते उत्तमानाम. तरी त्याची जीवनामधली जी प्रकृती आहे ती विकृतीमध्ये कधीच परिवर्तित होत नाही. तो एकदा धन्यवाद देतो तो शेवटपर्यंत भगवंतांना धन्यवादच देत असतो, कधीच दोष देत नाही. तर अशा प्रकारे कुंती महाराणी आपल्याला जीवनामध्ये शिकवत आहे की जीवनामध्ये संकट येणार नाही असे नाही. पांडव महान भक्त आहे भगवंतांचे, त्यांच्या जीवनामध्ये एवढी सारी संकटे आली परंतु प्रत्येक संकटामध्ये कृष्णांना धन्यवाद. आणि जेव्हा संकट येईल तेव्हा कृष्णांची प्रार्थना, कृष्णांची उपासना, कृष्णांना शेवटपर्यंत त्यांनी सोडलंच नाही आहे. अशा प्रकारे हा श्लोक तुम्हाला आवडला, घृष्टम घृष्टम. तर असे श्लोक यांचं मी काही श्लोकांचं सिलेक्शन केलेलं आहे, जे श्लोक अशा प्रकारच्या आपल्या जीवनामध्ये व्हॅल्यू ॲड करू शकतात. असे 50 श्लोकांचं संकलन केलेलं आहे. त्यांच्यावर थोडी थोडी टीका लिहिलेली आहे आणि यांचं एक लवकरच प्रकाशित होणार आहे एक पुस्तक, ज्याचं नाव असणार आहे सेक्रेड विजडम फॉर मॉडर्न माइंड्स. की आपल्या वैदिक काळातले काही श्लोक आहेत, मग ते वेदात, महाभारत, उपनिषद, भागवत, गीता, रामायण या सर्वांमधून 50 श्लोकांचं चयन केलं आहे, जे आजच्या आपल्या घडीला जीवनाला प्रॅक्टिकल आपण त्याचा वापर करू शकतो. आणि जयको पब्लिकेशनशी आमचा त्याचा टायअप झालेला आहे, कदाचित पब्लिक फोरममध्ये मी पहिल्यांदा अनाऊन्स करतो आहे. तर ते पुस्तक हे माझं 3रं पुस्तक आहे. पहिलं पुस्तक आम्ही लिहिलं होतं विद्यार्थ्यांसाठी, गेट सेट गो, सफलतेचं सूत्र, शारीरिक, मानसिक, सामाजिक, अभ्यासिक आणि आध्यात्मिक अशी सफलता विद्यार्थ्यांसाठी. दुसरं होतं लॉन्च युअर लाईफ टू द नेक्स्ट लेवल, आपलं जीवनाचा स्तर आपण कसा उच्च करू शकतो. आणि तिसरं आता हे पुस्तक येण्याच्या मार्गावर आहेत. असे हे जे श्लोक आहेत तर अशा प्रकारचे 50 श्लोकांचं संचलन, आणि कदाचित त्याला यायला वेळ लागेल, थोडं जन्माष्टमीच्या आत येण्याचा आमचा मानस आहे. तर ते पुस्तक तर इंग्रजीमध्ये मी लिहिलं आहे, त्याचा नंतर अनुवाद होईल आणि ते येईल, पण श्लोक संस्कृतमध्येच आहेत त्याचे. तर कुंती महाराणी अशा प्रकारे आपल्याला सांगतेत की हे संकट आमच्या जीवनामध्ये आलेत आणि या सगळ्या संकटांमध्ये तुम्ही आमची मदत केली आहे. आणि त्यामुळं कुंती महाराणी एक विचित्र प्रार्थना कृष्णांना अर्पण करणार आहे, ती आपण आपल्या पुढच्या सत्रामध्ये चर्चा करणार आहोत. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. फार महत्त्वाच्या सूचना आहेत. सगळ्यात पहिले